तर आम्ही ही व्हिडिओ घ्यायचं एकच कारण आहे की कृष्णा विठ्ठल महाडिक यांच्या फडात आपण ग्रो मॅजिक एम.आय. स्प्रे बुआस्त्र आणि ओलिप ही खतं वापरली होती. तर ह्या खताचा काय परिणाम झाला आहे तर तुम्हाला डायरेक्ट आम्ही ऊसाच्या कांड्या मोजून दाखवणार आहे. कांड्या मोजवा किसन, सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 कांड्याचा ऊस आहे. अजून दुसरा एक मोजून दाखवा. तर गेल्या वर्षी 8व्या महिन्यातच लागण केली होती ना, आता बी 8वाच चालू झाला आहे. तरी उन्हाळ्यात पाणी कमी पडलं होतं, पाणी नव्हतं आणि ह्याला काय खतं फितं दुसरी काय टाकलेली नाही. ती कांड्या मोजायला चालू करा दुसऱ्या. 1 2 3 4 5 6 7 मोठ्यानं 8 9 10 11 12 मोठ्यानं 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 कांड्यावर. आता बघा बरोबर अजून ऊस तुटून जायला बराच टायमिंग आहे. तरी आता बेणं तोडायला चालू केलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी लागवड करायची आहे. तरी कृष्ण महाडिक काय काय प्रोडक्ट वापरली होती दाखवतील. पहिलं प्रोडक्ट बुआस्त्र आहे. तर दुसरं प्रोडक्ट दाखवा. ग्रो मॅजिक आणि एम.आय. स्प्रे हे जी फवारणी घेतली होती. तिसरं दाखवा. ओलिप म्हणून नाव आहे, ओलिप इंडिया ॲग्रोचा ब्रँड आहे. तर ही फवारणी केलेली आहे आणि खालनं पण सोडलेलं आहे. तरी असा ऊस जबरदस्त येतो या आणि आता लागण करायला सुरुवात करणार आहे. बरं, तुम्ही काय सांगताल दुसऱ्या शेतकऱ्याला म्हणून सांगायचं तेवढं. इंडिया ॲग्रोच्या ब्रँडबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही वापरावं, सगळ्या शेतकरी लोकांनी वापरावं. बरं, आणि तुम्हाला काय पद्धतीनं रिझल्ट वाटतो या? 1 नंबर आहे. बरं, तुमचा अंदाज काय, किती कांड्यापर्यंत ऊस जाऊ शकतो? 40 40 कांड्यापर्यंत जाऊ वाटतो. थँक्यू, अभिनंदन, धन्यवाद.